श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे. आजपासनं पितृपक्ष सुरुवात झालेला आहे. या पितृपंधरवाड्यामध्ये आपल्याला अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे. घरामध्ये खूप पितृदोष असतो. ह्या पितृदोषाचा परिणाम आपल्याला आपल्यावरती कसा बघायला मिळतो, तर आपल्या घरामध्ये खूप भांडणं होतात. छोट्या छोट्या कारणांवरनं खूप भांडणं होतात. मग हे भांडण खूप मोठ्या थराला सुद्धा जातात. मुलांची प्रगती होत नाही अभ्यासामध्ये, पतीची सुद्धा प्रगती होत नाही नोकरीमध्ये, पतीच्या अनेक इच्छा असतात तर त्या पूर्ण होत नाही, किंवा आपली स्वतःची सुद्धा प्रगती होत नाही. घरामध्ये आपल्याला काम करूशी वाटत नाही, काम करण्याचा आपल्याला कंटाळा येतो. त्याचबरोबर सारखंच आपल्याला घरामध्ये झोपून राहूशी वाटतं. आणि अशा अनेक अडचणी असल्या तर समजून घ्यायचं की आपल्याला पितृदोष आहे. पितृदोषाचं एक महत्त्वाचं कारण तुम्हाला सांगते. जर आपल्या जेवणामध्ये सारखेच केस जर निघत असेल, म्हणजे स्वयंपाक करत असताना स्वयंपाक केल्यानंतर आपल्या जेवणात जर सारखेच केस निघायला लागले तर समजून घ्यायचं की आपल्याला खूपच प्रखर पितृदोष आहे. तर यासाठीच आपल्याला अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे. तुम्हाला माहीत असेल, पितृपक्षामध्ये दानाला आणि स्नानाला अतिशय महत्त्व असतं. पितृपक्षामध्ये जर आपण पितरांच्या नावाने आपले जर पितृजीव घातले नाही, तर फक्त आपण ह्या ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे, या वस्तू जरी दान केल्या तरीही त्या आपल्या पितरांपर्यंत पोचेल आणि आपल्या मुळाबालांना पितरांचा आशीर्वादसुद्धा मिळेल. इतका असा प्रभावी उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे. दान केल्यामुळे आपल्या जीवनातील पाप नष्ट होतात. दान केल्यामुळे आपल्या जीवनातील संकट नष्ट होतात आणि दान केल्यामुळे आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळतो. त्यासाठीच आपल्याला आपल्या पितृपक्षामध्ये ह्या वस्तू आपल्या पितरांच्या नावाने दान करायचे आहे. या वस्तू मग तुम्ही कुठेही दान करू शकता. बघा, तुम्ही एखाद्या अनाथाश्रमामध्ये करू शकता दान, एखाद्या मंदिरामध्ये दान करू शकता, एखाद्या गरजू व्यक्तीला दान करू शकता, किंवा रोडवरती जे काही असे लोक बसलेले असतात तर त्या लोकांना सुद्धा तुम्ही या वस्तू दान करू शकता. दान केल्यामुळे आपल्या मुलांवरती, आपल्या परिवारावरती जे काही संकट येणार आहेत, जे काही विघ्न येणार आहेत, तर ते सुद्धा दूर होण्यासाठी मदत होते. इतका असा हा प्रभावी उपाय आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आता पितृपक्षामध्ये आपल्याला काही नियमसुद्धा पाळायचे असतात. त्यामध्ये आपल्याला आपले नख कापायचे नसतात. आपल्याला जर पुरुष असेल तर त्यांनी कटिंग करायची नसते, त्यांनी दाढी करायची नसते. पण आता नोकरी असल्यामुळे ह्या सर्व गोष्टी तर आपल्याला पाळता येत नाही. पण ह्या ज्या काही मी तुम्हाला आता गोष्टी सांगणार आहे, जसं जेवणाचं असेल, जेवणामध्ये आपल्याला काही भाज्या वर्ज्य असतात, फळांमध्ये सुद्धा काही फळं आपल्याला वर्ज्य असतात ह्या पितृपंधरवाड्यामध्ये. आता कोणत्या वस्तू आपल्याला दान करायच्या आहे, तर तुम्ही बघा, काळे तीळ दान करू शकतात पितरांच्या नावाने. अगदी थोडेसे जरी दान केले तरीही चालेल. त्यानंतर तुम्ही काळी उडदाची डाळ दान करू शकतात, खडे मीठ दान करू शकतात, त्याचबरोबर तांदूळ दान करू शकतात, छत्री दान करू शकतात, टॉर्च दान करू शकतात. ह्या वस्तू आहेत. तर ह्यापैकी कोणतीही एक वस्तू तुम्हाला जर जमली तर ती तुम्ही दान करायची आहे. ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्या पितरांसाठी समर्पित असतात आणि त्या आपल्या पितरांना आपण अर्पण करत आहोत, त्यांना देत आहोत. अशा पद्धतीने त्यांच्या नावाने आपल्याला ह्या वस्तू दान करायच्या आहेत. तुम्हाला मी सांगितलं आहे की ह्या वस्तू आपल्याला कुठे दान करायच्या आहेत. तर त्यामुळे तुम्हाला जर थोडी जरी अडचण येत असेल, तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या जीवनामध्ये कधीच पितृदोष नसावा, आपल्या जीवनामध्ये आपल्या मुलांना सुद्धा कधीच पितृदोष नसावा, यासाठी ह्या वस्तू आवर्जून दान करा. आणि त्यातल्या त्यात छत्री आणि टॉर्च ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, ह्या जर तुम्ही दोन गोष्टी दान केल्या तर याचं पुण्य हे तुम्हाला किती पटीने मिळेल हे सुद्धा तुम्ही सुद्धा मला ह्याच व्हिडिओ खाली कमेंट करून सांगाल की ताई, मी या वस्तू दान केल्या आणि यानंतर मला माझ्या जीवनामध्ये हे चमत्कारिक बदल घडायला लागले आहेत आणि हे चमत्कारिक बदल मला दिसून आलेले आहेत की माझ्या घराची, माझ्या मुलांची, माझ्या पतीची खूप मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली आहे. शक्य झालं तर खरंच मी तुम्हाला सांगते महिलांनो, तुम्ही टॉर्च आणि
छत्री दान करायला अजिबात विसरू नका. नक्की तुम्हाला तुमच्या पितरांचा जो काही कृपा आशीर्वाद आहे तर तो प्राप्त होईल आणि त्यांचे जे काही दोष आपल्याला लागलेले असतात. आता हे दोष का लागतात? कारण त्यांच्या ह्या ज्या काही विशिष्ट तिथी येतात तर ह्या तिथींना आपल्याला काय होतं की त्यांचं स्मरण करणं आपल्याकडनं शक्य होत नाही किंवा आपल्या लक्षात राहत नाही. तर त्यासाठीच आपण हे अगदी काही साधे सोपे उपाय आपल्या पितरांसाठी करत असतो. तर ह्या 2 वस्तू आवर्जून दान करा. नक्की बघाल की जीवनामध्ये किती चमत्कारिक बदल घडत आहे आणि किती आशीर्वाद तुम्हाला तुमच्या पितरांचा बघायला मिळत आहे. मुलाबाळांवरती जर पितृदोष आला म्हणजे त्यांच्या कुंडलीमध्ये सुद्धा जर आपल्यावरती पितृदोष असेल ना तर तुम्हाला सांगते त्यांच्या कुंडलीमध्ये सुद्धा पितृदोष येतो बरं का. तर त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या मुलांना आपला पितृदोष लागू नये तर ह्या 2 वस्तू आवर्जून तुम्ही दान करा. नाही ना तुमची ऐपत नाही तुम्हाला ह्या 2 वस्तू दान करणं शक्य तर मग तुम्ही तुमच्या पद्धतीने यथाशक्ती तुम्हाला जमेल त्या पद्धतीमध्ये तुम्ही दान करा. काळे तीळ थोडेसे तुम्ही दान करू शकतात किंवा काळी उडदाची डाळसुद्धा तुम्ही दान करू शकता. जमेल तेवढ्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगते आहे. यथाशक्ती तुम्हाला जमेल त्या पद्धतीत तुम्हाला या वस्तू दान करायच्या आहेत. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.